त्या ऐकणाऱ्या लोकांसाठी ताबा परमेश्वर तुमच्या हातामध्ये देतो परमेश्वर. विनंती करतो परमेश्वर की माझ्या बापा परमेश्वर, या वचनाद्वारे परमेश्वर तू परमेश्वर माझ्या देवा परमेश्वर आमचे अंतःकरण खोल परमेश्वर माझ्या देवा परमेश्वर. तू माझ्या देवा माझ्या परमेश्वर माझ्या देवा परमेश्वर जी तुझी इच्छा आहे परमेश्वर माझ्या देवा परमेश्वर ती इच्छा प्रत्येकाला येशूच्या नावाने समजू दे परमेश्वर. मला देखील समजू दे परमेश्वर. विनंती करतो परमेश्वर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परमेश्वर आम्ही जीवन जगण्यासाठी परमेश्वर तू आम्हाला परमेश्वर कृपा पूर्व परमेश्वरासाठी विनंती करतो. विनंती करतो परमेश्वर सभेचा ताबा परमेश्वर तुम्ही घेतलेला आहे. माझा देखील ताबा तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो परमेश्वर. येशूच्या नावाने विनंती करतो. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सुरुवात करूया की आज जो आपला जो विषय आहे तो विषय आहे डिसायपलशिप म्हणजे शिष्यत्व. की काय म्हणजे त्याच्यात तसं पाहायला गेलं तर येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या बऱ्याच अटी आहेत. पण आपण त्याच्यापैकी काय आपण सर्व अटी नाही पाहणार. आपण काय काय मोजक्या अटी पाहणार आहे. तर आपण सुरुवात केलेली आहे तर माझी इच्छा आहे की सर्वांनी संदेश व्यवस्थित ऐका आणि संदेश व्यवस्थित ऐकून त्या गोष्टींवर मनन देखील करा. आणि शेवटपर्यंत सर्वांनी राहा. सर्वांनी व्यवस्थित ते ऐका. कारण की हा जो विषय आहे हा विषय खूप महत्वाचा विषय आहे. आणि ह्या विषयाद्वारे आपल्याला म्हणजे बऱ्याच गोष्टी खूप आणि खूप बऱ्याच गोष्टी अशा कळतील की ज्याच्यामुळं आपलं जीवन हे खूप आणि खूप आशीर्वादित होईल. हालेलुया. हा जर आपण जर पाहिलं तर जगामध्ये जर पाहायला गेलं तर आज भरपूर बायबल शिकलेले लोक आहेत. आणि सॉरी लाईट गेली माझ्यातले. 2 मिनिटं. अं, ठीक आहे. आपण मोबाईलच्या टॉर्च मध्ये वचन ऐकूया. काय प्रॉब्लेम नाही. देवाचं जे काम आहे देवाचं काम थांबलं नाही पाहिजे. तर जर पाहिलं तर आज आपल्या जीवनामध्ये जर आपण जर पाहिलं ह्या जगामध्ये तर भरपूर लोक म्हणजे जे आहेत ना भरपूर लोक बायबल शिकलेली आहेत. बायबल कॉलेजमधून शिकलेले लोक आहेत. भरपूर पाळक लोक आहेत. तसंच आपण जर पाहायला गेलं की आपण सुद्धा म्हणजे आज चर्चमध्ये लोक पाहायला गेलं तर बायबल शिकलेले लोक आहेत. बायबलचं विधी पाळण्यामध्ये तसंच म्हणजे लोक प्रार्थना करण्यामध्ये अ, वचन सांगण्यामध्ये आराधनेमध्ये तसंच पाहायला गेलं तर आज बऱ्याच म्हणजे गोष्टीमध्ये प्रभूच्या ज्या गोष्टीमध्ये आहेत, त्या प्रभूच्या गोष्टीमध्ये काय झालेले आहेत आज लोक नाही नाही म्हणता भरपूर म्हणजे लोक शिकलेली आहेत. भरपूर लोकांना भरपूर नॉलेज आहे. भरपूर लोक देवाच्या आज्ञा पाळतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींबद्दल मी देवाचा आभार मानतो की देवाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत त्या आणि लोक त्याच्यामध्ये वाढत आहेत त्याच्याबद्दल मी काय करतो देवाचा आभार मानतो. आणि देवाने जे आपल्या ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीबद्दल पण मी देवाचा आभार मानतो. आपला जो जो विषय आहे, जो शिष्यत्व तो खूप महत्वाचा विषय आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की म्हणजे अं, आज आपण म्हणजे भरपूर लोक म्हणजे आपण प्रत्येक जण चर्चला जातो तर आपण म्हणजे तुमच्या मंडळीमध्ये हा विषय शिकवला गेलेला आहे का? मी प्रत्येकाकडनं म्हणजे जे उत्तर आहे ते एक्सपेक्ट करतो की जो शिष्यत्व हा जो विषय आहे, शिष्यत्व हा विषय शिकवला गेलेला आहे का तुमच्या मंडळीमध्ये? आपण बोलू शकता प्रत्येक जण. हा, नाही एवढंच उत्तर द्यायचंय. हॅलो. नाही. माझा आवाज येतोय? हो, आवाज येतो. शिष्यत्व नाही. हे येशूच नाही का नाही नाही शिकवण? ओके. नाही, शिष्यत्व शिष्यत्व म्हणजे डिसायपलशिप किंवा आपण एखादा जो शिष्य एखादा जे शिष्य तयार येशूचे करण्याची जी शिष्य. हा जे शिष्य तयार हो. करण्याची जी प्रोसेस
प्रोसेस असते त्याला शिष्यत्व म्हणतात. शिष्य तयार करण्याची प्रोसेस म्हणजे शिष्य बनवायचे तर जसे ते ब्रदर लोक सिस्टर लोक. नाही नाही, ब्रदर लोक सिस्टर लोक हा ती गोष्ट थोडंफार वेगळी आहे. ऐकलं. ब्रदर लोक सिस्टर लोक म्हणजे शिष्यत्व नाही, अच्छा नाही शिष्यत्व मग वेगळा नाही विषय. माहित. शिष्यत्व म्हणजे कसं की जसे अच्छा येशू ते नाही ख्रिस्ताने माहिती. येशू ख्रिस्ताने जसे त्याचे शिष्य बनवले, 12 शिष्य बनवले, तर ते जे शिष्यत्व आहे, शिष्यत्व जी बनवण्याची प्रक्रिया आहे, तर ते शिष्य बनवण्याच्या प्रक्रियेला शिष्यत्व म्हणतात. अजून सांगू शकता कोणाच्या तुमच्या तुमच्या चर्चमध्ये शिकवलं गेलेलं आहे का हा विषय? बोलू नाही. शकता आपण? नाही नाही. अं, नाही, ठीक आहे. ठीक आहे. आता बरं, हा विषयावर शिकवलं गेलेलं नाहीये, पण हा जो विषय आहे हा विषय खूप आणि खूप महत्वाचा विषय आहे. की ह्या जर म्हणजे ह्या ज्या कंडिशन्स आहेत जे येशू ख्रिस्ताने सांगितल्या आहेत, त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला गोष्टी कळून येतील की ह्या गोष्टी एका ख्रिस्ती माणसाच्या जीवनामध्ये किती महत्वाच्या आहेत. कारण की आणि म्हणजे हे खूप आणि खूप महत्वाचं आहे. आपण त्याच्यासाठी आणि काय होतं की आज म्हणजे आपण वचन वाचूया मत्ते कृषुवर्तमानाचा 4था अध्याय 6वं आणि 7वं वचन. मत्ते कृषुवर्तमानाचा 4था अध्याय 6वं आणि 7वं वचन. कोण वाचतंय का? कितवा तर अध्याय आपण ब्रदर? मत्ते 4था अध्याय 6वं आणि 7वं वचन. हा, मत्तय 4था अध्याय 6 आणि 7 वचन आपण वाचू. आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, तो आपल्या दूतास तुझविषयी आज्ञा करील आणि तुझ्या पायाला धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. आमेन. आता पहा, इथं जर पाहिलं तर हा हा जो उत्तर आहे हा उत्तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. की ह्या उत्तरामध्ये काय झालं, सैतानाने सांगितलं की पहा, शास्त्रामध्ये ज्यावेळी येशू ख्रिस्ताने शास्त्रातून उत्तर दिलं त्यावेळी काय केलं, ह्या सैतानाने काय केलं, अरे तू शास्त्रातून उत्तर देतोस का मला, तर मी तुला शास्त्रलेखच सांगतो. आणि त्या शास्त्रलेखाचा उपयोग करून काय केलं सैतानाने, त्या शास्त्रलेखाचा उपयोग करून सैतानाने काय केलं, फसवायचा प्रयत्न केला येशू ख्रिस्ताला. की पहा, शास्त्रलेखात तर असं लिहिलेलं आहे की तू इथून उडी टाक. पण येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, असंही लिहिलेलं आहे. म्हणजे असं लिहिलेलं आहे आणि असंही लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आज म्हणजे जी गोष्ट ह्यातून शिकायची आहे, तर देवाचा जो उद्देश आहे, देवाचा जो पूर्ण उद्देश आहे, तो देवाच्या एकाच वचनातून पूर्ण होतो असं नाहीये. कधी कधी आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर विरोधाभास दिसून येतो. देवाचे जे वचन आहे त्या देवाच्या वचनामध्ये आपल्याला काय होतं, विरोधाभास दिसून येतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला तो जो विरोधाभास आहे तो विरोधाभास समजून घेतला पाहिजे. आता आपण त्याच्यासाठी आपण काय करूया, आपण एक रोमकरास पत्राचा 3रा अध्याय 10वं वचन वाचूया. रोमकरास पत्र 3रा अध्याय 10वं वचन. तिसरा अध्याय 10वं वचन वाचू. वाचा सिस्टर. तिसरा अध्याय 10वं वचन आपण वाचू. शास्त्रलेख म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हालेलुया. आता पहा, हे जर वचन पाहिलं तर हे वचनातून आपल्याला काय कळतं की नीतिमान कोणी नाहीये, एक देखील नाहीये. मग आता ह्याच्यातून हे जर वचन आपण वाचलं तर ह्याच्यातून आपल्याला कळतं की कोणच नीतिमान नाहीये. मग जर कोणच मग मग जर कोणच जर नीतिमान नाहीये तर मग आपण काय करायचं, अं, देवाच्या पवित्रतेकडे वळणं, हे करणं, हे सोडून द्यायचं का? की आपल्या जीवनात ज्या चुकीच्या गोष्टी त्या चुकीच्या गोष्टी सोडून देवाची जी पवित्रता आहे त्या पवित्रतेकडे वळणं सोडून द्यायचं का? म्हणजे आज काय झालेलं आहे, आज बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, इव्हन पाळक लोकांनी सुद्धा देवाचं एक वचन घेतलेलं आहे आणि ते वचन घेऊन काय करतात, ते त्यांच्या पापासाठी काय करतात, एक कारण दाखवतात. अरे कोणच परिपूर्ण नाहीये, कोणच नीतिमान नाहीये, पण हे आपण आपलं पाप लपवण्यासाठी एक कारण देतोय.
पण ही गोष्ट तशी जर पाहायला गेली तर ही गोष्ट बरोबर नाहीये. आणि आपण देवाच्या वचनाचा असा दुरुपयोग नाही केला पाहिजे. तर आपण तसं जर पाहिलं गेलं तर पण प्रकटीकरण 3:21 मध्ये जर पाहिलं तर प्रकटीकरण 3:21 मध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की जसा मी विजय मिळवला तसं जो विजय मिळवतो म्हणजे जसा मी विजय मिळवून राजासनावर बसलेलो आहे तसा जो विजय मिळवल त्याला काय करल, त्याला मी देवाच्या राजासनावर बसवल. हालेलुया. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला गोष्ट काय कळते की प्रभू येशू ख्रिस्ताने जसा विजय मिळवलेला आहे तसंच प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ते बोलत आहे तसंच देवाची इच्छा काय आहे, आपण सुद्धा काय करावं, आपण सुद्धा काय करावं, म्हणजे देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जसा विजय मिळवलेला आहे तसंच आपण सुद्धा काय करावं, विजय मिळवावा. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोललेलं म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की आपण ज्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टीमधून आपल्याला काय कळतं की आपण पण काय केलं पाहिजे, विजय मिळवला पाहिजे जसा प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. आणि प्रभू येशू ख्रिस्त ती गोष्ट इच्छा बाळगतो आपल्यापासून. मग आपण कारण देत नाही राहिलं पाहिजे, अरे कोणी नीतिमान नाहीये, कोणी हे नाहीये, आणि मग झालं चला हे एक वचन द्यायचं आणि आपण आपलं जीवन आपल्या मताने जगायला मोकळं, असं नसलं पाहिजे. तसंच जर आपण पाहिलं याकोबाचं पत्र 3रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो बोलण्यात चुकत नाही तो मनुष्य काय आहे, तो मनुष्य परिपूर्ण आहे. तो मनुष्य परिपूर्ण आहे. मग आता हे जर वचन घेतलं, ह्या वचन घेऊन मग लोक भरपूर काय करतील, आपलं स्वतःचं पाप झाकण्यासाठी याचा उपयोग करतील की अरे म्हणजे तुम्ही लोकांची निंदा करायला आपले मस्तपैकी गॉसिप करत बडबड करत बसायचं, लोकांची धुनी धुवत बसा, ह्या गोष्टी करायला तुम्ही मोकळे झाला काय वचन घेऊन? आज लोक तसा उपयोग करत आहेत देवाच्या वचनाचा. आणि लोकच नाही करत आहेत, पाळक लोक सुद्धा करतात की अरे बाबा की बघा देवाचं वचन काय सांगतं, जो बोलण्यात चुकत नाही. मग प्रभू येशू ख्रिस्ताने तसंच केलं का? प्रभू येशू ख्रिस्ताने तसंच केलं का? जर आपण याकोबाचं पत्र पाहिलं अध्याय 26वा वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जर कोणाला वाटत असेल की मी धार्मिक मनुष्य आहे, मी देवाच्या गोष्टींचं आचरण करणारा आहे असं जर वाटत असेल, पण तो त्याच्या जिभेला आळा घालत नसेल तर त्याचं धर्माचरणच व्यर्थ आहे. त्याचं धर्माचरण म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टी व्यर्थ झाल्या. मग मला ह्यातून काय सांगायचंय की देवाचं एकच वचन पकडून तुम्ही त्याचा गैरवापर करू नका. देवाचं जे वचन आहे, देवाचं वचन वापरून त्याचा गैरवापर करू नका. जर तुम्ही त्याचा गैरवापर करताल ना तर काय होईल, तर तुम्ही तुमचं जीवन पापामध्येच जगाल. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जसा मी विजय मिळवला तसं तुम्ही विजय मिळवू शकणार नाही. तुम्ही त्या शौलासारखं कारण देणारे होताल, दाविदासारखं स्वतःचं पाप कबूल करणारे होणार नाही. म्हणून आपल्याला ह्यातून गोष्ट कळली पाहिजे की बाबा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी देवाचं वचन एकाच देवाच्या वचनातून देवाची इच्छा पूर्ण होत नाही. तर काय होतं त्याच्यासाठी काय आहे, आणि हे जे देवाची जी वचनं आहेत ही देवाची वचनं आपल्या सुधारणुकीसाठी दिलेली आहेत. ह्यातून काय झालं पाहिजे, आपण सुधारलो गेलो पाहिजे ह्याच्यासाठी आहे. ती देवाची वचनं आपल्याला पाप करण्यासाठी मुभा देण्यात आलेली नाही की बाबा हे वचन घ्या आणि हा मी पाप करायला मोकळा. अरे कोणच परिपूर्ण नाहीये, कोणच परिपूर्ण नाही, मग तू पाहिजे तसं जीवन जगतो का? अरे बोलण्यात जो चुकत नाही तो माणूस परिपूर्ण आहे, मग तू तुझं तोंड निंदा करण्यासाठी लोकांची जुनीसाठी मोकळं करत नाही, असं नाही. तर ह्याच्यातूनच आपल्याला गोष्ट काय शिकायची आहे, जर आपण मार्कुस शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि 15वं वचन जर पाहिलं तर मार्कुस शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 15वं वचन वाचूया आपण. मार्क 16:15 काय सांगतंय, कुणाला भेटलं तर वाचा. मार्क 16:15 वचन. सॉरी, मार्कचा मार्क 16 16 अध्याय 15 वचन. त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण जगात जाऊन काय करा, त्यांना सुवार्तेची घोषणा करा. आणि त्याचे जर पुढचं वचन जर पाहिलं तर काय वचन 16:16, वचन जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो दंडास योग्य ठरेल. हालेलुया. तो काय होईल म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय सांगितलंय, संपूर्ण सृष्टी जाऊन काय करा, सुवार्तेची घोषणा करा असं सांगितलेलं आहे. बरोबर. आता ह्या वचनामधून फक्त आपल्याला काय कळतं की आपण जाऊन काय केलं पाहिजे, सृष्टीला सुवार्तेची घोषणा केली पाहिजे. पण आपण जर मत्ती याचा 28वा अध्याय आणि 19 आणि 20वं जर वचन वाचलं तर त्याच्यात असं लिहिलेलं आहे, तेव्हा तुम्ही जाऊन राष्ट्रातील लोक शिष्य करा, सर्व
सॉरी, काय सांगताय, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. म्हणजे आता हे जर वचन पाहिलं तर तिथं जर मार्कोस 16 अध्याय 15 पाहिलं तर तिथं फक्त सांगितलेलं की संपूर्ण सुचला सुरुवातीची घोषणा करा. पण हिथं जर पाहिलं तर हिथं काय सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस काय करा, शिष्य करा, त्यांना बाप्तिस्मा द्या, जे आज्ञा पिले ते पाळायला शिकवा. मग आता ह्याच्यातून जर आपल्याला जर गोष्ट कळली तर ह्याच्यातून काय कळते आपल्याला की आपण काय केलं पाहिजे. सुवार्ता सांगणं, आपण सुवार्ता सांगितलीच पाहिजे. ठीक आहे, आपण सुवार्ता सांगितली पाहिजे, देवासाठी लोक म्हणजे आत्मे ते आत्मे जिंकले पाहिजे. आणि ह्यावरून आपल्याला काय कळतं की आपण स्वतः सुद्धा काय केलं पाहिजे, शिष्य बनलं पाहिजे. बरोबर, आपल्याला पण कोणीतरी सुवार्ता सांगितली असेल. बरोबर. आणि जे देवाचं वचन सांगतंय, प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की शिष्य बनवा, शिष्य बनवा. आज सुवार्थिक लोक जर पाहिलं ना तर सुवार्थिक लोक पण काय करतात, आज सुवार्थिक लोक जातात आणि सांगतात, म्हणजे सुवार्ता सांगतात, देवासाठी आत्मे जिंकतात, आत्मे जिंकून घेऊन येतात, चर्चमध्ये ती लोक येतात. आणि मग तो त्यांचा मोठेपणा असतो की मी आज एवढे लोक म्हणजे मी वर्षभरामध्ये एवढे आत्मे जिंकले, एवढे हे केलं ते केलं. पण जर आपण जर खरी जर गोष्ट पाहिली तर तो सुवार्थिक सुद्धा आत्मिक नसतो, आणि तिची नवीन लोक जी आलेली असतात ती सुद्धा आत्मिक नसतात. कारण देवाचा जो पूर्ण संकल्प आहे, देवाचा जो पूर्ण उद्देश आहे त्यांच्या जीवनाबद्दलचा, तो त्यांना समजलेलाच नसतो. आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर आज पाहिलं तर ही जी गोष्ट आहे, का कारण की ते लोकांना शिष्य बनवत नाहीत, ते लोकांना काय करत नाहीत, शिष्य बनवत नाहीत, शिष्य बनवत नाहीत. आणि आज हेच सुवार्ता प्रसारकाचं झालं, पाळकाचं झालं, एखाद्या मंडळीमधलं झालं, तर हे खूप मोठं अपयश आहे. की ही जी गोष्ट आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आज्ञा दिलेली आहे. पण ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट जे शिष्य बनवण्याची जी गोष्ट आहे, तर ती शिष्य बनवण्याची गोष्ट लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं तिथं की सर्व राष्ट्रातील हे करा. आणि मी जे काय तुम्हाला ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, सर्व पाळावायला शिकवलेलं आहे आपल्याला. तर लोक पण ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे, शिष्यत्वाची गोष्ट ही शिकवली जात नाही जास्त करून मंडळांमध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं गोष्टी अशा घडतात की अ, अपयश म्हणजे मंडळीमध्ये ते खूप मोठं अपयश ठरतं. सुवार्ता प्रसारकाचं ते मोठं अपयश ठरतं, एका पाळकाचं ते खूप मोठं अपयश ठरतं. जे म्हणजे शिक्षक झाले, हे झालं ते झालं, ह्या लोकांचं ते खूप मोठं अपयश ठरतं. का? कारण की जो संकल्प आहे, देवाचे जे पूर्ण जो उद्देश आहे तो शिकवला गेलेला नसतो. म्हणून आपल्याला, आणि जर आपण ह्या जर गोष्टी सांगितल्या लोकांना, किंवा आपण जर पालकांना वगैरे जर ह्या गोष्टी बोलल्या, तर पालकांना काय होतं, पालकांचा झाला, लोकांचा झाला, तर इगो हर्ट होतो. अरे हा माणूस अति शहाणा आहे, अरे हा काय हा लय स्वतःला शहाणा समजतो, हा काय पण सांगतो, अरे हा हे असं सांगतो, तो तसं सांगतो. लोक काय करतात, लोकांना ह्या गोष्टी सहन होत नाहीत, लोकांना ह्या गोष्टी सहन होत नाहीत. पण आपण एक गोष्ट जर पाहिली तर मोशेने काय केलं, मोशेनी ज्यावेळी देवाला खूप क्रोध आला, त्यावेळी मोशेने पण काय केलं, मोशे गेला आणि मोशेने देवाजवळ याचना केली की देवा, ह्या लोकांना तू ह्याच्यासाठी बाहेर आणलं का, तू जर त्यांना मारून टाकलं तर सर्व लोक हे करतील, असं म्हणजे ह्याच्यातून. आणि ज्यावेळी देवाला ती गोष्ट कळली त्यावेळी देवाचा सुद्धा राग शांत झाला. देवाने सुद्धा म्हणजे कसं, एक आपण चूक वगैरे असं नाही म्हणू शकत, पण कसं गोष्ट, देवाने ती गोष्ट कबूल केली. आज आपण पालकांना आज लोकांना जर काही चुका वगैरे जर दाखवल्या ना, तर लोकांचा आज इगो हर्ट होतो. आज घमंड लोकांचा हर्ट होतो की अरे हा हे असं कसं काय दाखवतो, अरे हा हा ह्या गोष्टी अशा कसं हे करतो. अशा गोष्टी न करता आपण देवासमोर नम्र झालं पाहिजे. आपण देवासमोर, कारण की देवाची इच्छा आहे की काय व्हावं, आपण आपला जो जो राग येतो तो राग सोडून आपण काय व्हावं, नम्र व्हावं, लीन व्हावं देवासमोर. आणि जे देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण समजून घ्यावी. कारण की देवाचं वचन काय सांगतं की जर आपण हे करणार नाही, काय करणार नाही, म्हणजे जो माणसाचा जो राग आहे, त्या माणसाच्या रागामुळे देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. जे देवाचं जे नीतिमत्व आहे, माणसाला नीतिमान बनवण्याची जी प्रक्रिया आहे, तर ते काम घडत नाही. कारण की माणूस जर रागीट असला तर काय करतो माणूस, तो नाही
उद्या तिकडे काय पण मी ऐकणार नाही, मी ऐकणार नाही, मी ऐकणार नाही. मला तो असा बोलला, मला तो असं झालं, माझं असं झालं, मी काय हे करणार नाही. काय पण होऊ दे. मग तो तिथं मग लोकांबद्दल क्षमा ठेवल, तो लोकांबद्दल हे करल आणि मीच बरोबर होतो आणि ते पुढचा चुकीचा होता. अशा ज्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी माणूस करत राहतो. पण देवाची इच्छा तसं नाही. तर देवाची इच्छा ही आहे की आपला उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून आपण देवाचं वचन काय करावं? सौम्यतेने स्वीकारावं. देवाचं वचन आपण सौम्यतेने स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आणि आपण आज विचार केला पाहिजे की आपल्याला खरंच येशू ख्रिस्त समजलेला आहे का? की आज आपण चर्चला जातो, तर मी चर्चला का जातो? मी चर्चला का जातो? चर्चला जायचं माझं कारण काय आहे? चर्च म्हणजे फक्त आराधना, नंतर एक देवाचं वचन झालं, त्याच्यानंतर प्रार्थना वगैरे झाली, त्याच्यानंतर काय दशमांश किंवा भेटवस्तू टाकणं झालं आणि तेवढं झाल्यानंतर तुम्हारे घर हम अपने घर, असं आहे का? आपण विचार केला पाहिजे की आपण चर्चला काय जातो. आज मी तुम्हाला विचारू इच्छितो की आज आपल्यामध्ये भरपूर लोक जे आहेत, भरपूर लोक जी आहेत ती चर्चला आपण सर्वजण जातो. तर मला विचारायचंय की चर्च या शब्दाचा अर्थ काय होतो? चर्च जे आहे, चर्च या शब्दाचा अर्थ काय होतो? काय वाटतं तुम्हाला? चर्च या शब्दाचा अर्थ काय आहे? पवित्र देवासंबंधी जनाची सहभागिता. पवित्र जनाची सहभागिता असते, तिथे देवाची उपस्थिती असते. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जिथे माझ्या नावानं दोघे तिघे जमले तिथं माझी उपस्थिती आहे. देवाची उपस्थिती असते. मग तिथं आपण ते घरामध्ये पण जमलेलो असतो. आपण बाहेर पण दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जमलेलो असतो. पण चर्च म्हणजे स्पेसिफिक. मग चर्चला जायची काय गरज आहे? घरामध्येच आपण दोघं तिघं जमू. ते आणि चर्चला मग जायलाच नको. असं जर आपण म्हटलं तर दोघं तिघं तिथं पण आपण घरामध्ये एकत्र जमू. काय नेमका अर्थ काय होतो चर्चचा? आपण घरामध्ये पण एकत्र जमू शकतो, दुसरीकडे पण एकत्र जमू शकतो. देवाची उपस्थिती असेल तिथं, ठीक आहे हे. पण चर्च या शब्दाचा स्पेसिफिक अर्थ काय होतो? असं ब्रदर, करीचे करास पहिले पत्र पहिलं वचन असं सांगतं, करितात असलेल्या देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकास आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे अ, त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाम सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित होण्यास बोलवलेला पौल व पहिलं वचन ते. येस. ओके ओके. कोणी सांगितलं? एकदम बरोबर सांगितलेलं आहे. एकदम बरोबर सांगितलेलं आहे की ही जी गोष्ट आहे की जे करंतकास पहिलं पत्र, पहिला अध्याय, पहिलं वचन जे आहे, की ते जे वचन आहे ते वचन सांगतं की थांबा मी पण ते वचन काढतो. की ते जे वचन आहे तर ते वचन एका चर्चची म्हणजे डेफिनेशन आहे की एक व्याख्या आहे चर्च म्हणजे काय असतं. करिंथीतील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जण होण्यास बोलवलेल्या लोकांस. हे जे हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य देवाच्या चर्चची, देवाच्या मंडळीची काय करतं? व्याख्या सांगतं की चर्च म्हणजे काय असतं, की पवित्र होण्यास आणि पवित्र झालेल्या लोकांस. म्हणजे तुम्हाला काय केलंय? पवित्र करायला, पवित्र बनायला देवाने बोलवलेलं आहे. तुम्हाला जगातून एक वेगळं केलेलं आहे. तुम्हाला जसं हे जे इस्रायल लोक काय केली होती, ती जगातून वेगळी केली होती, तसं तुम्हाला प्रत्येकाला काय केलेलं आहे? पवित्र होण्यासाठी काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे. वेगळं केलेलं आहे. आणि ते पवित्रतेमध्ये आपण वाढावं दररोज आणि दररोज आणि दररोज, ही देवाची इच्छा आहे. तर ही जी ही डेफिनेशन आहे, ही व्याख्या आहे आणि ही आपल्याला प्रत्येकाच्या लक्षात असावं. आपण चर्चला जातोय तर हे लक्षात ठेवा, चर्च म्हणजे काय आहे? एक पवित्र, लोकांना पवित्र करण्यासाठी जगातून वेगळं केले गेलेले लोक आहेत, अशी गोष्ट आहे. मग आपण ह्या गोष्ट आपण पाहूया. तर इफिस्कारास पत्र चौथा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये पाहिलं तर काय केलेलं आहे? देवाने आज आपल्याला वेगवेगळी पदं दिलेली आहेत. काय केलेली आहेत? देवानं चर्चमध्ये काय केलेली आहेत? वेगवेगळी पदं दिलेली आहेत. आपण वचन वाचूया. इफिस्कारास पत्र चौथा अध्याय 11 ते 13 वचन वाचतो मी. की तिथं काय लिहिलेलं आहे की आणि त्यानेच कोणी प्रेषित, आता त्यानेच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने, कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे,
कोणी सुवार्थिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. तर हे का नेमून दिले? ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताची रचना व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वप्रत प्रौढ मनुष्यप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. म्हणजे काय केलेलं आहे, देवाने हे जे सगळ्या लोकांना निवडलेलं आहे, सुवार्थिक झालं, काय अजून काय सांगितलं, पाळक झालं, शिक्षक झालं, संदेष्टी झालं, ही जी लोक आहेत ना, ह्या लोकांना कशासाठी निवडलेलं आहे की जी देवाची जी परिपूर्ण इच्छा आहे ना, ती देवाची परिपूर्ण इच्छा प्रत्येक मनुष्यामध्ये, जो प्रत्येक व्यक्ती जो चर्चला जातो ना, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काय व्हावी, ती इच्छा पूर्ण व्हावी. आपण काय व्हावं, प्रौढ व्हावं, एक मॅच्युअर माणूस बनावं, ज्याची बुद्धी, जो एक आत्मिक मनुष्य जो आहे ना, तो एक आत्मिक मनुष्य जो ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, ख्रिस्तासारखा शरीरामध्ये म्हणजे म्हटलं, माझा माझं डोकं, माझा माझा मेंदू मला जे सांगत, आता माझा मेंदू मला सांगतोय हात पुढं कर, मी हात पुढं करतोय, माझा मेंदू सांगतोय उठून पाणी प्यायला जा, पाणी प्यायला मी जातोय. कोण ऑर्डर देते माझ्या शरीराला? माझं डोकं, माझा मेंदू देतोय. आणि आपलं जे जी ख्रिस्ताची जी मंडळी आहे, त्या ख्रिस्ताच्या मंडळीचा जो मस्तक जो आहे तो ख्रिस्त आहे, आणि आपण काय आहे? आपण अवयव आहे. म्हणून प्रत्येक अवयवाने काय केलं पाहिजे, त्या ख्रिस्ताच्या अधीन राहिलं पाहिजे. ख्रिस्ताच्या अधीन जी प्रत्येक गोष्ट सांगितली ना, ती प्रत्येक गोष्ट आपण पाळायला शिकलं पाहिजे. ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि आज काय झालेलं आहे, आज लोक सुवार्ता प्रसार करतो, मी हे करतो ते करतो, खूप आवेशी लोक आहेत. पण लोकांना शिष्य बनवण्यामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये तयार करण्यामध्ये, ह्या गोष्टीमध्ये तयार नाहीयेत. आणि म्हणजे पालकांची चुकी आहे किंवा कुणाची चुकी आहे असं नाहीये. तर माणूस काय, माणूस समर्पित नाहीये. मी सुद्धा समर्पित नाहीये. आपण जर पाहायला गेलं तर आपलं काय आहे, आपण समर्पित नाहीये. आपण पण त्या इस्रायल लोकांसारखं, ह्या लोकांसारखं काय आहे, आपण पण जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटलेले आहे. जसं त्यांना अन्न नव्हतं भेटत त्यावेळी ते ओरडत बसायचे, तसंच आपलं पण कसं आहे, आपलं पण जे चित्त आहे हे जगातल्या गोष्टीमध्येच लागलेलं आहे. जरी आपण 10-10 वर्ष, 20-20 वर्ष चर्चला जात असो, आणि जशी करिंथकराची लोक होती ना, त्यांच्यासारखंच आपलं पण आहे. आपण काही खूप भारी नाहीये. पण देवाची इच्छा आहे की आपण काय व्हावं, आपण आत्मिक व्हावं. आपण काय व्हावं, आत्मिक व्हावं. आपण त्या आत्मिक, आता आपण जे वचन वाचलं, एफेसकरास पत्र 4 ते 11 ते, काय व्हावं, ते आत्मिक प्रौढतेप्रत वाढावं. ती मॅच्युरिटी, ती जी आत्मिकता आहे, जी प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्यामध्ये पाहतो ना, ती मिळावी प्रत्येकाला, अशी देवाची इच्छा आहे. आणि आज जर पाहिलं तर लोक काय करत आहेत, त्यांच्या मनाला जसं वाटतंय ना तसं जगत आहे जीवन. मला सकाळी उठायचंय, हे करायचंय, ते करायचंय, सकाळी उठल्या उठल्या मला हे करायचंय, मला त्या गोष्टी करायच्या, ते करायच्या. त्याच्यानंतर आजकाल पालकांचा संदेश पण काय आहे, पैसा कमवा, अजून काय करा, म्हणजे लोकांना आनंद देणारे संदेश सांगतात की बाबा, नाहीतर कसं, आज चला ह्याच्या घरी प्रार्थना आहे ना, तर त्या लोकांसारखे संदेश सांगा. आज त्यांच्या घरी प्रार्थना आहे ना, तर त्यांच्यासारखे तुम्ही लोकांना आनंद देण्यासाठी देवाने तुम्हाला तिथं ठेवलेली नाहीये. देवाने तुम्हाला तिथं लोकांना आनंद देण्यासाठी ठेवलेलं नाहीये. ही गोष्ट प्रत्येक पालकाला कळली पाहिजे. आज नाही नाही म्हणता जर पाहिलं ना, तर आज भरपूर चर्च मधले, म्हणजे इव्हन पालकांचं सुद्धा जे चित्त जे आहे, म्हणजे असे मी पाहिलेले पालक, त्यांचं चित्त नुसतं पैशावर, पैसा पैसा पैशावर लावलेलं आहे. आणि आज चर्चमध्ये लोक पण, त्यांचं चित्त पण नाही ना, म्हणता काय पैशावर पैसा पैसा, की त्यांना सीए बनवायचंय. आज काही दिवसापूर्वी आपण बहुतेक मेसेज पण ऐकला असेल की म्हणजे हा आम्हाला, म्हणजे आमच्या मुलीला आम्ही सीए बनणं हे करणार आहे. त्याच्यानंतर काय लोक म्हणतात डॉक्टर, काय लोक इंजिनियर बनवण्यामध्ये. त्याच्यानंतर काय काय लोक म्हणतील नाही, गव्हर्नमेंट ऑफिसर बनवा, एमपीएससी युपीएससी क्रॅक करायला हवा, IAS IPS बनवा, ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि काय करा, देवाला दुय्यम स्थान द्या. दुय्यम पण कुठं, तिसरं चौथं कितवं स्थान असेल मला वाटत नाही असं. जो, कारण की देवाचं वचन म्हणजे कसं आहे, एखादा मनुष्य खूप वर पोहोचला तर त्याला नम्र ठेवणं देवासाठी खूप अवघड राहतं. कारण की माणूस काय, तो घमंडीमध्ये राहतो माणूस, असं आहे. पण बायबल आपल्याला काय शिकवतं? बायबल आपल्याला शिकवतं की योहान शुभवर्तमान 6 अध्याय 38 जर वचन जर आपण वाचलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणाले,
की मी माझी इच्छा, स्वतःची इच्छा पूर्ण करायला नाही आलेलो पृथ्वीवर, तर मी देवाची इच्छा पूर्ण करण्यास आलेलो आहे. मी आज देवाची इच्छा पूर्ण करण्यास आलेलो आहे. ह्या जर अशा जर गोष्टी आपण जर आपल्या चर्चमध्ये शिकवायला लावलो किंवा लोकांना जर सांगितलं ना, तर लोक लोक काय करतात, अरे नको बाबा ह्या चर्चला जायला नको. पण तुम्ही लोकांना आज उपदेश करा की चला तुम्ही चर्चला या, तुम्हाला हे भेटल, तुम्हाला ते भेटल, तुम्हाला बंगला भेटल, गाडी भेटल, हे भेटल, ते भेटल. आज अशाकडे काय आहे, फुल गर्दीच आहे. पण त्यांच्या जीवनाचा उपयोग नाहीये. जी लोक ह्या गोष्टींसाठी देवाच्या मागे आहेत ना, उपयोग नाहीये त्यांच्या जीवनामध्ये देवाचा. आज जसं प्रभू येशू ख्रिस्ताने नाही ना म्हणता सर्व गोष्टींवर विजय मिळवला ना, प्रभू येशू ख्रिस्ताला इब्री लोकासपत्रामध्ये फोररनर म्हटलेलं आहे. फोररनर म्हणजे आपल्यासाठी एक आदर्श, की जो काय आहे, ज्याने त्याची धाव संपवलेली आहे, जो एक आपल्यासाठी आदर्श आहे, एक मेंटॉर आहे, की ज्याच्याकडे पाहून आपण काय करावं, शिकावं. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायचंय आपल्याला, तर काय करतोय, आपल्याला पोहायला शिकायचंय, तर तो सांगतोय बाबा बघ, तो स्वतः पाण्यात उतरतोय आणि तो दाखवतोय बघ मी कसे हातपाय मारतोय, मी कसं हे करतोय, मी कसा श्वास हे करतोय, मी कसं काय हातापायांची प्रॅक्टिस करतोय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींना काय म्हटलं जातं, ह्या गोष्टींना म्हटलं जातं एक फोरनर. म्हणजे तो काय आहे, एक आपल्यासाठी एक उदाहरण आहे. म्हणजे ह्याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे, की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, पैशावर पैशावर विजय मिळवला, सेक्सवर विजय मिळवला, रागावर विजय मिळवला, मत्सरवर, गर्व, ह्या प्रत्येक गोष्टीवर जसा प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला ना, तसा आपण सुद्धा विजय मिळवला पाहिजे. आपण सुद्धा विजय मिळवला पाहिजे. जर आपण विजय मिळवत नाही ना, त्या विजय जीवनामध्ये जर आपला प्रवेश होत नाही ना, तर आपण ख्रिस्ती बनून किंवा आपण चर्चला वगैरे जाऊन आपला काही उपयोग नाहीये. हे गोष्टी लक्षात घ्या. पण आपण त्यातली पहिली अट आता वाचूया, की आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की स्वतःची इच्छा नाही तर मी देवाची इच्छा पूर्ण करायला आलोय. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या इच्छा मारल्या. स्वतःची इच्छा नाही, देवाची इच्छा. आपण पण आपल्या स्वतःच्या इच्छा मारल्या पाहिजेत. आपण शिष्यत्वाच्या अटींकडे वळूया. जी पहिली अट आहे, तर ती पहिली अट लुक शुभवचनाचा 14 अध्याय 26वा वचन वाचूया. नाही, 25 आणि 26 वाचूया. 25 आणि 26 वाचते कोणी? शुभवर्तमानाचा 14वा अध्याय 25 आणि 26वा वचन, की त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्याच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल, पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. पहा आता गोष्ट कशी आहे, काय सांगितलंय, की तिथं लय मोठा लोकसमुदाय होता. आणि लोकसमुदाय होता आणि काय झालं, तो लोकसमुदाय होता आणि त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतोय, एवढा मोठा लोकसमुदाय आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, की जर कोणाला माझा शिष्य बनायचं असेल तर त्यांनी काय करावं, आपल्या आई वडील बाप, भाऊ बहीण, बायको ह्यांच्यापेक्षा आणि स्वतःच्या जीवापेक्षा पण काय करावा, प्रभू येशू ख्रिस्तावर काय करावं, जास्त प्रीत, म्हणजे यांचा त्या सगळ्यांचा द्वेष करावा. बरोबर असंच लिहिलंय ना, की द्वेष करणार नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आता बघा, की आपण तिथं जर पाहिलं, हा हा जो मथळा आहे, हा जो अध्याय आहे, तर हे सांगायचं काय करतात, आज बरीच लोक काय करतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी सांगायच्या आहेत ना, ह्या गोष्टी शिकवत नाहीत. का शिकवत नाहीत? कारण जर ह्या गोष्टी जर शिकवायला लागलं तर काय होईल, लोक आहेत ना चर्चमधून पळून जातील. आणि ह्या जर गोष्टी शिकवलेल्या नाहीयेत ना, त्याच्यामुळे आज भरपूर लोकांचं जे जीवन आहे, इव्हन पालकांचं पण जे जीवन आहे ना, ते कोमट पडलेलं आहे. की जे कोमट जीवन काय करेल, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या तोंडातून ओकून देईल. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं काय, लोकसमुदाय आहे, खूप मोठा लोकसमुदाय आहे. आज जर कुठल्या मंडळीमध्ये ह्याच्यामध्ये आला तर काय करतील लोक, बहुतेक म्हणतील चला पहिल्यांदा काय करवा, आपलं दानपेटी फिरवा, आपल्या हे फिरवा, की जेणेकरून काय होईल, पैसे मिळतील. पण प्रभू येशू ख्रिस्ताने एवढा मोठा लोकसमुदाय पाहून काय केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने खूप आणि खूप कठीण शब्द वापरलेले आहेत तिथं. खूप आणि खूप कठीण शब्द वापरलेले आहेत. ह्याच्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे,
की प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकसमुदायाला आनंदी करण्यासाठी नव्हता थांबला तिथं. त्याला त्या लोकसमुदायाला आनंद करण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. तर त्यांनी खूप आणि खूप कठीण शब्द वापरलेले आहेत. आज लोकांना मंडळामध्ये कठीण शब्द सांगायला खूप वावगं जातं. काय होतं, कारण की लोकारे निघून जातील, लोक कमी होतील, हे होतील आणि काय होईल, लोक पालकाची पण निंदा करत बसतील आणि लोक काय करतील, चर्चला यायचे पण बंद करतील आणि काय होईल मग, दशमांश कमी होईल, हे कमी होईल, ते कमी होईल आणि आपण हे कसं करायचं. पण आणि आपण त्याच्यातून पण ही पण एक गोष्ट शिकली पाहिजे की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस सांगितलं की जो कोणी माझं रक्त आणि जो कोणी माझा देह खात नाही, जो कोणी माझं रक्त पित नाही आणि जो कोणी माझा देह खात नाही, तर त्यावेळी काय केलं, त्यावेळी त्याच्याबरोबर जेवढी जी लोक होती ना, ती सगळी लोक निघून गेली. शेवटी 12 शिष्य राहिले होते. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्हाला पण निघून जायचंय का? मग ह्याच्यातून आपल्याला काय कळतं, की जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना आनंद देण्यासाठी नाही जीवन जगलेलं. लोकांना अरे बाबा ह्याला आवडलं पाहिजे. आता समजा मी मेसेज सांगतोय, तर माझा मेसेज कुणाल ब्रदरांना आवडला पाहिजे. माझा मेसेज गोरडे पास्टरांना आवडला पाहिजे. अविनाश ब्रदरांना आवडला पाहिजे. ज्या सिस्टर त्या सिस्टरांना आवडला पाहिजे. असं मी सांगत बसलं तर देवाचा उद्देश तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणारच नाही. जे सत्य आहे त्या सत्याचा आपण सामना करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. जे आहे ना, ते आहेच. अशी गोष्ट अशी जे प्रभू येशू ख्रिस्ताने काही तडजोड केली नाही कुठं. जी गोष्ट आहे ना तसंच. आपण जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात मोठी जी आज्ञा सांगितलेली आहे, ती सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे? तो आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने काय कर? देवावर प्रीती कर. आता ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आपल्या सगळ्या जी जास्त आहे ना, देव इच्छा करतो की आपण सगळ्यात जास्त देवावर प्रीती करावी. ही देवाची इच्छा आहे. पण आजकाल लोकांना कसं आहे माहितीये का? लोकांना सोपं, आरामदायक, चांगलं जीवन, निवांत जीवन पाहिजे. मस्तपैकी एक फोर व्हीलर पाहिजे, मस्तपैकी घर पाहिजे, एक बंगला पाहिजे, मस्तपैकी हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण प्रभू येशू ख्रिस्त काय करतोय? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पूर्ण उलट इथं सांगत आहे. उलट सांगत आहे, पूर्ण विरोधाभास सांगत आहे. काय आहे? काय कर, आपल्या आईबापाचा म्हणजे हे तर विरोधाभास आहे. पण तोच प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्याला पाहिलं तर तोच प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, की त्या नियमशास्त्रामध्ये काय केलेलं आहे, त्या नियमशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तू काय कर, आपल्या आईबापाचा मान राख. तू काय कर, जशी स्वतःवर प्रीती करतोस ना तशीच आपल्या पत्नीवर प्रीती कर. आपल्या म्हणजे मुलाबाळांवर पण प्रीती करायला सांगितलेली आहे. आणि तसं जर पाहिलं म्हणजे ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि हिथं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, ह्यांचा द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. मग आता आपण काय करायचं? आपण काय करायचं असे जर, अरे प्रभू येशू ख्रिस्त इथं म्हणतोय की आपल्या आईबापाचा मान राख. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर पण प्रीती कर. मग जर अशा ज्या गोष्टी नाही तर प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की द्वेष कर. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर सांगितलं तर एखादा माणूस एखादंच वचन पकडून बसेल आणि म्हणून माझ्या बायकोचा मी द्वेष करणार, मी ह्याचा द्वेष करणार, त्याचा द्वेष करणार. चला, हे हे वाचनाचा गैरवापर करू नये, या वाचनाचा गैरवापर करू नका. तर काय करा, ह्या ज्या दोन्ही जी वचन आहेत त्या वचनांचा अर्थ समजून घेणं हे खूप पण खूप गरजेचं आहे. तर त्याच्यातून आपल्याला काय कळलं पाहिजे ह्याच्यातून, की प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की आपण आपल्या आईबापांवर पण प्रेम केलं पाहिजे, मुलांवर पण, ह्यांच्यावर सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे. पण आता ही गोष्ट म्हणजे कशी आहे माहितीये का? आता बघा रात्र आहे. रात्रीचं काय होतं, तारं लुकलुकतात. तारं आहे का नाही, तारं प्रकाश देतात. पण ज्यावेळेस सूर्य येतो त्यावेळी काय होतं? सूर्य आल्यानंतर ते जे तारे आहेत, ते तारे असतात आकाशामध्ये. पण ते तारे दिसत नाही. काय दिसतो? तो फक्त सूर्यच दिसतो. सूर्याचाच प्रकाश दिसतो, ताऱ्यांचा प्रकाश दिसत नाही. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय, की आपण आपल्या जीवनामध्ये ह्यांच्यावर पण प्रेम करा, नाही असं नाही. पण ह्यांच्यापेक्षा आपण देवावर अधिक प्रेम करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे माहितीये का? उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, की उदाहरणार्थ आपण जर पाहिलं, समजा एखादा ख्रिस्ती मुलगा आहे. तो चर्चला जातोय आणि त्याच्या आई वडील जात नाही चर्चला, ते हिंदू आहेत. ते मूर्तीपूजा करतात आणि त्यांनी सांगितलं, बाळा चल, आपल्याला मंदिरात जायचंय, त्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडायचंय, तिथं प्रसाद आहे, हे चल आपण जाऊ तिकडे नंतर हे करू. तर तिथं आपण आई वडिलांना स्पष्ट सांगितलं पाहिजे की मी ख्रिस्ती आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताला मानतो आणि मी काय मूर्तीपूजा करणार नाही, मी काय तो प्रसाद खाणार नाही. ही गोष्ट असं असं केलं पाहिजे.
आपण काय केलं पाहिजे? आपण जर पत्नी आपली जर देवाच्या विरोधात जर आपल्याला काही सांगत असेल किंवा हे करत असेल किंवा एखाद्याची निंदा वगैरे करत असले तर आपण तिथं तिला पण गप केलं पाहिजे, आपण पण गप राहिलं पाहिजे. नाही देवाने आपल्याला आपलं मुख दिलंय देवाची आराधना करण्यासाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी. ह्या गोष्टी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी काय आहेत माहिती आहे का? ह्या गोष्टी आपल्याला काय करतात? ह्या गोष्टी म्हणजे आपण त्यांच्यावर पण प्रेम करतोय आणि आपण प्रभूवर पण प्रेम करतोय. आपण काय केलं पाहिजे? ह्यांच्यापेक्षा आपण देवावर अधिक प्रीती केली पाहिजे. मग असं जर असेल तर काय होईल? असं जर असेल ना, तर आपण काय करू? आपण आपल्या पत्नीवर जशी देवाने सांगितलंय तशी प्रीती करू. का? कारण की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर सगळ्यात जास्त प्रेम करत आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर सगळ्यात जास्त प्रेम करत आहे. सगळ्यात जास्त आपण प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य देते. आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये काय करते? जीवनामध्ये आपण काय करते? प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य देते. तर आपण जर दुसरी अट पाहिली आणि मग त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळं आपण स्वतः पण काय होणार नाही, आपण दुखावलं जाणार नाही. आता आपण जी दुसरी अट जर पाहिली तर दुसरी अट आहे लूका शुभवर्तमानात 14वा अध्याय 27वा वचन. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. आता बघा हे जे वधस्तंभ घेऊन चालणं आपण ह्याच्यावर अगोदर पण वचन ऐकलं असेल की म्हणजे सांगितलेलं आहे ह्याच्याबद्दल वचन. पण आता ह्याच्यातून वधस्तंभ घेऊन हे करणं म्हणजे हे जे वचन आहे ना हे वचन पहिल्या वचनाशीच 26व्या वचनाशीच निगडीत असं वचन आहे. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं की आपण एक वचन वाचूया. युहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 24 आणि 25वा वचन. युहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 24 आणि 25वा वचन. बारावा अध्याय 24 आणि 25वा वचन. ते असं सांगतंय, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर तो पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. हालेलुया. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की सार्वकालिक जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्ताने एक मार्ग दाखवलेला आहे इथं. आज लोकांना विचारलं काय पाहिजे तर लोक सांगतात की प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन देतो. पण प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवनासाठी काय करतोय? काहीतरी तुम्ही किंमत भरा काहीतरी. त्या किमतीची अपेक्षा करतोय प्रभू येशू ख्रिस्त इथं. काय सांगतोय? की जो कोणी आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकल आणि जो कोणी काय करल? ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करील. द्वेष करणं, आपल्या जीवाचा काय करणं? द्वेष करणं. म्हणजे आपण आपल्या जीवापेक्षा पण काय केलं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्तावर जास्त. हा एक सार्वकालिक जीवनाकडे नेणाराचा एक हे. आज लोक म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन फुकट देतो. आहे का नाही? आज लोक म्हणतात की नाही, पण लोकांनी बायबल व्यवस्थित वाचलेलं नाहीये. आणि लोक बायबल म्हणतात लोक देतो पण प्रभू येशू ख्रिस्त किंमत सुद्धा मागतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आज जर तुम्हाला फ्रीज जर घ्यायचा असेल एखाद्या मॉलमध्ये गेला तुम्ही फ्रीज घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन घ्यायची आहे घ्यायचे आणि तुम्ही म्हटलं अरे नाही चला मी वॉशिंग मशीन घेऊन जातो घरी, फ्रीज घेऊन जातो घरी, मला एक कार पाहिजे. ती फुकट नाही भेटत. त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. तशीच आज प्रभू येशू ख्रिस्त शिष्यत्वासाठी काय करत आहे? किंमत मागत आहे की काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? दररोज आपला वधस्तंभ उचलून चाललं पाहिजे. म्हणजे आणि हे जे जीवन आहे म्हणजे हा जो जीव आहे हा जो शब्द जर ग्रीकमध्ये जर पोहायला ना तर आत्मिक किंवा स्वजीवन. आणि आत्मिक म्हणजे स्वजीवन म्हणजे ना हे आदामापासून मिळालेलं जीवन आहे आपल्याला. आदामापासून जे जीवन मिळालेलं ना तर ते जीवन आहे. तर हे जे आदामापासून मिळालेलं जीवन आहे तर म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? ज्या गोष्टीमध्ये काय होतं? माणूस फक्त माझं 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 हेच करत राहतो. ह्याला स्वजीवन म्हणतात. आणि आज भरपूर ख्रिस्ती लोक सुद्धा कशी आहेत? तशीच आहेत. माझं 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 हेच करण्यामध्ये आहेत. आज म्हणजे ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर ती काय करत होते? जगामध्ये आपलं हे शोधत होते. काय म्हणत होते? जगामध्ये आपला फायदा शोधत होते. आता काय झालेत? आता चर्चमध्ये आल्यात, आता चर्चमध्ये आपला फायदा शोधत आहेत. म्हणजे हा जो आदामापासून आलेलं जे जीवन आहे, जे स्वजीवन, हे जीवन अजून आपल्यामध्ये काय करत आहे? वास करत आहे. जरी आपण बाप्तिस्मा घेतला असेल, जरी आपण जरी आपण बाप्तिस्मा घेतला असेल, हे असेल, तरी पण काय आहे? आपण काय करतोय? आज काय करतोय? स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित शोधतोय. आज
जर लोकांनी सांगितलं की अरे बाबा आज तिथे सभा आहे, बरं करण्याची सभा आहे, आशीर्वादाची सभा आहे, अजून कसली आरोग्य सभा आहे, अशी जर सभा आहे तर लोक सगळे तिकडे जातात का? कारण की आज प्रत्येकाला आशीर्वादच पाहिजेत, आज प्रत्येकाला आरोग्यच पाहिजे, आज प्रत्येकाला हेच पाहिजे. म्हणजे हे काय आहे? हे एक जुन्या आदमाचं जे जीवन आहे ते जीवन अजून आपल्यामध्ये काय करत आहे? वास करत आहे. ते वास करत आहे आणि देवाची इच्छा म्हणजे मी असं म्हणत नाही की देवाची इच्छा नाही की तुम्ही हे करा, आशीर्वादित व्हावं, तुम्ही हे असं असावं. पण पण क्रूस उचलणं आणि चालणं, जे दररोज प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की दररोज स्वतःचा उदयस्तंभ घेऊन काय केलं पाहिजे? चाललं पाहिजे. तर त्याचा अर्थ पण काय आहे हे पण आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही गोष्ट एका एका दिवसासाठी नाही सांगितलेली, हे दररोज लिहिलेलं आहे बरं का. ही गोष्ट लक्षात घ्या, दररोज साठी लिहिलेलं आहे. तर एखादा माणूस जर क्रूस घेऊन चाललेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो? की बाबा तो माणूस संपणार आहे. तो माणूस काय करतोय? आता जगाचा निरोप घेतोय. मग तो जगाचा निरोप घेतोय ना, आणि जर आपल्याला तो क्रूस उचलून घ्यायला, दररोज उचलून घ्यायला चाललं सांगितलं ना, तर मग आपल्याला पण कळलं पाहिजे की आपण सुद्धा जगाचा काय करतोय? आता निरोप घेतोय. आता जगाचा निरोप घेतोय म्हणजे आपण काही जाऊन डायरेक्ट पुढे काही मरत नाहीये. पण त्याचा अर्थ काय होतोय? त्याचा अर्थ असा होतोय की आपण जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटून नाही गेलं पाहिजे. आपण जगातली जी गोष्ट आहे, जगातले समजा आपला मान सन्मान असला पाहिजे, किंवा आता म्हणजे स्वतःच्या इच्छांना मिळलं पाहिजे आपण. स्वतःच्या इच्छांना मिळलं पाहिजे. आपले स्वतःच्या जे इच्छा आहे, स्वतःचं जे जीवन आहे, त्या जीवनासाठी आपण मिळलं पाहिजे. आणि मग तिथं म्हणजे स्वतःच्या नावासाठी असेल, प्रतिष्ठा असेल, आपला अहंकार असेल, आणि आदमापासून आपल्याला मिळालेलं स्वजीवन असेल, ह्याच्यासाठी आपण काही केलं पाहिजे, मेलं पाहिजे. उद्या जर आपण, मी समजा एखादा जर पाळक आहे, एखाद्या पाळकाला जर कोण काही बोललं तर इगो हर्ट नाही झाला पाहिजे. आपल्याला जर कोणी चार शिव्या दिल्या, चार हे केलं, आपला इगो हर्ट नाही झाला, की आपण मेलेलो आहे. आपण काय झालेलो आहे? मेलेलो आहे. जसं पौल म्हणतो की ह्यापुढे मी जगत नाही, ह्यापुढे मी जगत नाही. आज जर हे वचन टाकलं तर भरपूर लोक काय करतात? आमीन 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 टाकतात. पण भरपूर लोक तसं वागायला तयार नाहीयेत की मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. मग ख्रिस्त माझ्या ठायी जगतो तर मग काय देवाचं वचन सांगतं? की ख्रिस्त त्याची स्वतःची इच्छा पूर्ण करण्यास नाही आला, कुणाची देवाची इच्छा पूर्ण करण्यात आला. मग तरी पण आज आपण काय आहे? आज आपण आपल्या स्वतःच्या इच्छांमध्ये काय केलेलं आहे? गुरफटलेलो आहे. आणि आपण आपल्या मुलांना पण त्याच इच्छा सांगत आहे. बघ, जगामध्ये पैसा कमावणं खूप महत्वाचं आहे. तू कुठल्या तरी मोठ्या पोस्टला गेलास, कुठं काहीतरी मोठा हे झालास ना, मग काय होईल माहितीये का? तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, तू व्यवस्थित एकदम आनंदाने चांगलं नीटनेटकं जीवन जगू शकशील. मग ते पौल तिकडे सांगत असू दे की जे श्रीमंत, जे काय धनवान हो पाहतात, ते मोठ्या वासनात हे करतील, ते करतील. इब्री लोकांस पत्र सांगतात की जेवढं तुझ्याजवळ आहे तेवढ्यात तू समाधानी राहा. आता बहुतेक पौलाला जुना करार माहिती नव्हता. जसं आज लोक म्हणजे योसेफाचं उदाहरण देतात की योसेफाच्या जीवनात देवासाठी काय होता? एक हे होती, देवाची एक इच्छा होती. तशीच आज प्रत्येक माणसासाठी देवाच्या जीवनात एक इच्छा आहे. पण हे जे शिष्यत्व वगैरे हे मग हे जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले हे कोणासाठी आहे? हे बहुतेक जे अख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं असं बहुतेक. आज लोक असे उपदेश देतात आणि सांगतात. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर खूप खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे की लोकांचे संदेश पण, लोकांची स्वतःच्या मुलांसाठी जे इच्छा वगैरे आहेत ना, त्या पण अशा म्हणजे एकदम हे झालेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत. जसे जगी लोक विचार करतात ना तसंच आहे. मग कसं काय कसं काय जे जीवन आहे, जे देव जीवन देऊ इच्छितो तुम्हाला, जे जुन्या आदामातलं काढून जो नवा आदाम, जो शेवटचा आदाम, जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं जे जीवन देऊ इच्छितो ते कसं काय मिळणार काय माहिती? कसं काय आपण त्या जीवनामध्ये प्रवेश करणार? हं? त्या जीवनामध्ये आपण कसं काय प्रवेश करणार? आपण तिसरी तिसरी आठ पाहूया. शेवटची अट ही अट झाल्यानंतर मेसेज संपल. लुक शुभवर्तमान 14वा अध्याय 33वा वचन. की ते वचन सांगतं की लुक शुभवर्तमान 14वा अध्याय 33वा वचन. 14:33. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. आता सर्वस्वाचा, तुम्ही म्हणता तिथं पहिल्यांदा पण सांगितलं की ह्याचा सगळ्यांचा द्वेष कर. आता सर्वस्व काय राहिलं नाही, नाही म्हणतात सर्वस्व झालं की सगळ्यांचाच त्याग झाला. त्याच्यानंतर पाहिलं की वधस्तंभ घेऊन
आता म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपण दररोज स्वतःसाठी मेलं पाहिजे. ते वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय आहे? जगाचा निरोप, जगाला टाटा बाय बाय करणं आहे. आणि काय करणं, तिथून पौल जे म्हणतो ना की पुढं मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मग आता इथून पुढं ख्रिस्त जगतोय ना, तर ख्रिस्त स्वतःसाठी जगत नव्हता. ख्रिस्त कुणासाठी जगत होता? देवाच्या देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत होता. जसं योहान 6:38 मध्ये सांगितलं, मी स्वतःची इच्छा पूर्ण करायला नाही आलो तर शकतो का? देवाची इच्छा ती आहे की आपण तसं म्हणावं. म्हणजे आता हे जे आहे, तर हे जे ह्याच्यासाठी ना, ह्याच्यासाठी आपण काय करू, पण ह्याच्यामधून आपण काय काय गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्याच्यासाठी त्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने 2 दाखले सांगितलेत. योहान सुसुवार्ता 14वा अध्याय 28 पासून जर वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे, 28 पासून 32 पर्यंत 5 वचन वाचतो मी, की तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधवायची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्यात की ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु त्याला तो पुरा करता आला नाही. हे हे जे हे पहिला पहिला जो दाखला आहे, पहिला दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. आता हे जे खरे शिष्य कोण, त्याच्याबद्दल हा दाखला सांगितलेला आहे. तर ह्या दाखल्यातून आपल्याला काय कळतं, की तो माणूस काय करायला लागलाय, घर म्हणजे एक बुरुज बांधायला लागलाय. त्याचा पाया म्हणजे तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, की अरे नाही मला बुरुज बांधायचा आहे, मला हे करायचंय, मला किती किंमत येईल, मला किती किंमत लागेल हा बुरुज बांधण्यासाठी, बरोबर. आणि मग तो बांधून तो विचार करून आणि तो काय करतो, मग बांधतो, बरोबर. अगोदर खर्चाचा अंदाज घेतो. तर हे जर पाहिलं ना, तर हे जो पाया आहे, पाया जो आहे ना, पाया आपण इब्री लोकांस पत्र 6वा अध्याय पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये पाहू शकतो. म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे, की आपण आपल्या मृत कर्मांचा पाश्चाताप केला पाहिजे. स्वतःच्या ताकदीनं तारण मिळवण्याचं सोडलं पाहिजे. देवावर आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. पाण्याचा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. मृतांचं पुनरुत्थान आणि त्याच्यानंतर जो अनंतकालिक जो न्याय होणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, अशा प्रकारे तो जो पाया आहे, तो पाया घातलेला आहे. म्हणजे ही सुरुवातीची जी गोष्ट असते ना, सुरुवातीचं ती ती सुरुवातीची गोष्ट आहे, की काय करतं माणूस, काय करतो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि तो काय करतो विश्वास ठेवून प्रार्थना करतो, बायबल वाचतो, बाप्तिस्मा घेतो, अशा गोष्टी आहेत. पण आजकाल लोक तो पाया बांधायला तयार आहेत. म्हणजे अ, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला, प्रार्थना करायला, बायबल वाचायला, चर्चला जायला, त्याच्यानंतर हे करायला, ह्या सर्व गोष्टी करायला तयार आहेत. पण तो जो बुरुज बांधायचा आहे ना, त्या बुरुज बांधायची किंमत मोजायला तयार नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या. ती जी किंमत आहे ना, ती किंमत बांधायला, तो बुरुज बांधायची किंमत द्यायला लोक तयार नाहीयेत. आणि त्याच्यामुळं जो प्रभू येशू ख्रिस्ताला, जो देवाला आपल्या जीवनामध्ये जो बुरुज बांधायचा आहे, जे आत्मिक जीवन जे येशू ख्रिस्ताच्या ठाई होतं, जे जीवन द्यायची देवाने हे दाखवलेले होते, ते जीवन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही. असं होतं. मग काय होतं, की आणि मग त्याच्यामुळं ती जी शिष्यत्वाची जी किंमत आहे ना, ती शिष्यत्वाची किंमत द्यायला आहे ना, लोक तयार नाहीयेत. आणि त्याच्यामुळं काय होतं, आज जर एखादा साधा जरी माणूस म्हटला ना, तर त्याने जर पाया बांधला तर तो काय करतो, ते पाया बांधल्यानंतर त्याच्यावर म्हणजे एखादा झोपडपट्टीतला माणूस पण घेतला तर तो काय करतो, वर छप्पर बांधतो. का? कारण की पावसापासून उन्हापासून त्याचं काय व्हावं, रक्षण व्हावं. पण जर आज काय होतं, आज जर माणसाने तो जो पाया आहे ना, तो पायाच फक्त बांधला आणि तो जर बुरुज जर बांधण्याची जर किंमत मोजली नाही ना, तर काय होतं, त्याचं जे जीवन आहे ते आत्मिक परिपक्वतेकडे जात नाही. आत्मिक परिपक्वतेकडे जाताना काय होतं, माणसाचं जे जीवन आहे ना, मग त्याच्यावर तो जो बुरुज बांधलेला नसतो ना, तर त्याच्यामुळे ना सैतान त्याच्या जीवनावर सहज अटॅक करतो. आणि तो माणूस ना मग म्हणजे भरपूर लोक आज आज भरपूर ख्रिस्ती लोक आहेत ना, असे ढासळलेली आहेत. मग त्याच्यामुळं जसं तो बुरुज बांधलेला नसतो ना, बुरुज बांधण्यासाठी किंमत मोजलेली नसते ना, तर त्याच्यामुळे आज भरपूर ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे ना, असं दुय्यम दर्जाचं, जसं देवाची इच्छा आहे तसं नाही सापडत आपल्याला. आणि ही एक तसं पाहायला गेलं तर ही एक शोकांतिका आहे आज. अ, आणि ही गोष्ट आज भरपूर मंडळांमध्ये शिकवली पण जात नाही, की बाबा खरं शिष्यत्व काय आहे, खरं शिष्य कोण आहेत. तसंच आपण अ, जर दुसरं त्याच्यामध्ये दुसरा जो हे सांगितलेला आहे, काय म्हणतात ते, जो दुसरा दाखला सांगितलेला आहे, तो दाखला असा आहे, की अ,
अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की तो 20,000 घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला 10,000शी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणजे बघा की आता ह्याच्यामधून जर ह्या दाखल्यातून जर पाहिलं तर ह्या दाखल्यातून जर पाहिलं तर दुसरं उदाहरण जे आहे ते दुसरं उदाहरण म्हणजे युद्ध आहे. आता आणि हा जो आपल्या विरुद्ध येणारा जो राजा आहे तो राजा म्हणजे सैतान आहे. तो काय आहे तो आपल्याला पराभूत करण्यासाठी येते. तो आपल्याला पराभूत करण्यासाठी येते. मग जर आपल्याला त्याचा जर सामना जर करायचा आहे ना तर आपण विचार केला पाहिजे की बाबा त्याचा सामना करण्यासाठी मी तेवढा बलवान आहे का? मी तेवढा बलवान आहे का? म्हणजे मी फक्त विश्वासणार आहे का मी एक शिष्य आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी माझं नातेवाईक झालं, पैसा झालं, माझं स्वतःचं जीवन झालं. ह्या सगळ्यांपेक्षा ह्या सगळ्यांपेक्षा माझी पत्नी, आई-वडील हे सगळ्यांपेक्षा मी देवावर जास्त प्रीती करणारा आहे का? देवावर जास्त प्रीती करणारा आहे का? आणि जर आपण तसं जर नसू, तर आपण ही लढाई जिंकू शकणार नाही लक्षात घ्या. मग प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, जर आपल्याला त्याच्यावर जर विजय मिळवता येऊ शकत नसेल आणि हा जर आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर एकच मार्ग आहे. तो म्हणजे शिष्यत्व. तो म्हणजे काय आहे? शिष्यत्व. जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं ना खरं शिष्य कोण? तर ते शिष्यत्व हेच हेच त्याचं काय आहे? हेच त्याचं एकमेव हे आहे, म्हणजे एकमेव उत्तर आहे. आणि तसंच जे पूर्ण जे ख्रिस्ती जीवन आहे ना, ते पूर्ण ख्रिस्ती जीवन जर जगायचं असेल, जे परिपूर्णतेकडे जाण्याचं जे सांगितलेलं आहे एफेस पत्र 4 अध्याय 11 ते 13 वचनामध्ये, ते शिष्यत्व आहे, की जे आपण तिथपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, की आणि जर आपण तसं करू शकत नसेल, आपण ही जर किंमत मोजू शकत नसेल, तर प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतोय? सैतान दूर असतानाच त्याच्याशी जाऊन शांततेचा करार कर. का? म्हणजे जाऊन प्रत्यक्षात सैतानाच्याच बाजूला उभा राहा, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. का तसं सांगत आहे? नाहीतर मग कसं आहे, आज अर्धवट मन असणारी जी आहेत ना, अर्धवट मन ज्यांचं आहे, ते अर्धवट मन असणारे लोक काय करू शकत नाहीत? येशू ख्रिस्ताचं अनुसरण करू शकत नाहीत. जी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण समर्पित नाही आहेत ना, ती लोक काय करू शकत नाहीत? ती लोक येशू ख्रिस्ताचे शिष्य होऊ शकत नाहीत. ती लोक येशू ख्रिस्ताचे शिष्य होऊ शकत नाहीत. जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्तानं काय सांगितलं, की खडक आहे आणि त्या खडकावर मी काय करल? ही मंडळी बांधल. ही मंडळी बांधल. तर तो जो खडक आहे ना, त्या खडकावर जी पहिली जी लोक होती ना, पहिली जी मंडळी होती, ती मंडळी कशी होती? ती लोक कशी होती? पूर्ण समर्पित लोक होती ती. जे 12 शिष्य होते ना, 11 शिष्य जे होते, त्याच्यानंतर जो 12वा पण ऍड झाला. तर ही जी लोक होती ना, ही लोक पूर्ण समर्पित होती. पौलाचं जीवन जर पाहिलं तर कसं होतं? पूर्ण समर्पित जीवन होतं. मग ही जी लोक होती ना, ही लोक ह्या लोकांना शिष्य म्हटलं गेलं. ह्या लोकांना शिष्य म्हटलं गेलं. ह्या लोकांनी काय केलं? जगाची उलथपालथ केली. हे जे आहे, तर तिथं जे सांगितलं ना 14:33 मध्ये, की आपल्या सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे काय? आपल्या सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे, आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपण स्वतःच्या नाही मांडल्या पाहिजेत. म्हणजे आता उदाहरणार्थ जर म्हटलं, की आपलं स्वतःचं जीवन असेल, हे जीवन आपल्याला देवाने दिलेलं आहे. आपल्याकडं घर असेल, आपल्याकडं बंगला असेल, आपल्याकडं कार असेल, आपल्याकडं संपत्ती असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींना आपण प्रभूपेक्षा जास्त प्राधान्य नाही दिलं पाहिजे. आणि जर आपण ह्या गोष्टींना प्रभूपेक्षा जास्त प्राधान्य देत असेल, तर लक्षात घ्या, आपण मूर्तीपूजक आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. जर आपल्या जीवनामध्ये प्रभू मागच्या ठिकाणी आणि ह्या जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये पुढे असतील, तर आपण मूर्तीपूजक आहोत, ही पक्की गोष्ट लक्षात घ्यावी. की म्हणजे कसं आहे, ह्या गोष्टींना आपण पकडून नाही बसलं पाहिजे. इयोब कसा होता? इयोबासारखं असलं पाहिजे. अं देवाने दिलं आणि देवाने नेलं. जर आज तुमच्याकडं भरपूर ह्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी असतील, तरी तुमचं मन त्या गोष्टीमध्ये गुरफटलेलं नसायला पाहिजे. जसं आज लोकांचं नाही का, म्हणजे मी घर कसं सोडू? माझ्या आई-बापांनी दिलेलं आहे, माझं हे दिलेलं आहे आणि लोकांचं मनच त्याच्यामध्ये गुरफटून. असं मन नाही लागून राहिलेलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आपलं जर मन कशामध्ये लागून राहिलं पाहिजे, तर ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, देवामध्ये आपलं मन लागून राहिलेलं पाहिजे. असं देवाची इच्छा आहे. ह्याला म्हणतात, की काय आहे? आज नाण्या म्हणता, जो अब्राम आहे, अब्रामाला इसाक कुणी दिला? देवाने दिला.
आणि ज्यावेळी अब्रामाजवळ इसाकाला मागितलं गेलं त्यावेळी काय केलं, अब्रामाने इसाकाला देऊन पण टाकलं. ह्या गोष्टीतून आपण काय शिकतोय? ह्या गोष्टीतून आपण हे शिकतोय की आपण काय केलं पाहिजे, आपण ह्या ज्या जगातल्या ज्या पृथ्वीवरच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पृथ्वीवरील गोष्टीशी आपण जडून नाही राहिलं पाहिजे. घर, बंगला, गाडी, नोकरी, हे बनवायचंय, ते बनायचंय, हे करायचंय, ते करायचंय. जो शिष्य असतो तो ह्या गोष्टी मागे नाही पळत राहत. ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींशी जपडून नाही राहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये या शिष्यत्वाच्या अटी पूर्ण होत नाहीत ना, अजून अजून पण अटी आहेत. मी आज फक्त 3च सांगितलेल्या आहेत. अजून पण अटी आहेत. तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ना, देवाचा जो उद्देश आहे ना, तो देवाचा उद्देश पूर्ण होत नाही. आज लोक म्हणतील, तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणताल की प्रभू येशू ख्रिस्ताने पापांची क्षमा केली आहे, हे दिलं, ते दिलं, सगळ्या गोष्टी आहे. पण लक्षात घ्या, शिष्यत्व बनण्यासाठी आहे ना, काही ना काही अटी आहेत. आणि त्या अटी पूर्ण जर तुम्ही करत नाही ना, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनू शकत नाही. आणि अजून पण अटी असतील आणि माझी इच्छा आहे की त्या अटींचा काय करावा, त्या अटी तुम्ही शोधाव्यात बायबलमधून. त्या अटींचं काय अर्थ होतो तो शिकावा. देवाच्या वचनांचा गैरवापर करू नका. आणि काय करा, देवाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या देवाच्या गोष्टी समजून काय करा, जे देवाचं जे परिपूर्ण जीवन आहे त्या परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करा. कारण की त्याच्यासाठी देवाने काय केलेलं आहे, आपल्याला पाचारण केलेलं आहे. तेच आत्मिक जीवन काय करण्यासाठी देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच पौल काय म्हणतो की मी देवाचा सर्व मनोदय सांगण्यात कुठेही कसूर केली नाही. म्हणून ही जी सर्व मनोदय ना, पूर्ण मनोदय, हा पूर्ण मनोदय हा असा मनोदय देवाचा बघा. असं समजू नका की ख्रिस्ती जीवन एकदम सोपं आहे, आरामदायक आहे, चला मस्तपैकी आपण गेलो चर्चला झालं, निवांत. तर तसं तसं जे जीवन असेल ना, तसं जीवन देवाला आनंद देणारं जीवन नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. दररोज स्वतःसाठी मरा. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं ना की दररोज वधस्तंभ उचलून चालायचंय, आपल्या सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. त्याच्यानंतर जी पहिली कंडिशन जी सांगितलेली आहे की सगळ्यांपेक्षा देवावर अधिक प्रीती करायची आहे. ह्या ह्या जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील ना, तर देव काय करल, तर देवाचं जीवन, ते पूर्णतेचं जीवन आपल्या जीवनामध्ये येईल. आणि पवित्र आत्म्याच्या अधीन राहून जीवन जगण्यासाठी काय करा, देवाजवळ कृपा मागा, देवाजवळ प्रार्थना करा. आणि प्रत्येकाचं जीवन कसं व्हावं, देवाच्या इच्छेने परिपूर्ण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. आणि ही किंमत आहे, ही किंमत आहे, ती किंमत आपल्या प्रत्येकाला मोजावी लागणार आहे. देव या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो. Yes, hand over to you, brother.